हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय आपला सुरू आहे. 7व्या श्लोकाचं आपल्याला रिव्हिजन घेऊन आज 8वा श्लोक करायचा आहे. पहिल्यांदा आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. 7वा श्लोक गीता आणि गीताईचा जरा म्हणूयात आपण. गीताचा म्हणते, हम्म. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची एकले मानापमानी शीतोष्णी सुख दुःखी समावले. आपण याचा अन्वय थोडासा वेगळा लावला होता मागच्या वेळेला. जितात्मनः म्हणजे ज्यांनी आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे असा. त्याच्यानंतर शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः प्रशांतस्य परमात्मा समाहिता. प्रशांत अवस्थेत जो आहे त्याचा पण कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये तो प्रशांत आहे. तर शीत उष्ण सुख दुःख आणि मान अपमान ही जी द्वंद्वांच्या 3 जोड्या दिलेल्या आहेत 7व्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीमध्ये, त्याच्यातून निर्द्वंद्वता ही पण दाखवलेली आहे. म्हणजे एकंदरीत आता 7, 8, 9 या 3 श्लोकामध्ये मिळून ज्ञानीची विविध लक्षणं किंवा ज्ञानीच्या अंगचे गुण. ज्ञानी म्हणजे त्याचं योगज्ञानाची अवस्था परिपूर्ण स्थितीला पोचलेली आहे असा योगज्ञानी. तर ते गुण सांगणं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला सांगितला जितात्मा असणं, दुसरं हे प्रशांत असणं म्हणजे मनाची आंतरिक शांती कधीही त्याची ढळत नाही, अविचल अशी शांती त्याला प्राप्त झालेली असते. आणि तो निर्द्वंद्व असतो, कुठल्याही द्वंद्वात तो सापडत नाही. प्रशांतचं आपण बघितलं होतं की प्रकर्षेण शांत म्हणजे शांत होत गेलेला शांत नाही, तो असं तो कायम शांतच होता, तो शांतच आहे आणि तो शांतच राहणार आहे. काल आज उद्या 3ही काळामध्ये तो कायमच शांत असतो, त्याची शांती कशानेही बिनसत नाही, तो प्रशांत. आणि अजून एक बघितलं होतं की आपण शांत आहोत याचीही जाणीव त्याला नसते. तो त्या शांतीत इतका पूर्ण बुडलेला असतो की आपण शांत आहोत अशी वेगळी सेपरेट जाणीव त्याला उरलेली नसते. ती जाणीव सुद्धा त्याची शांत झालेली असते. आणि मग नंतर आपण ही 3 द्वंद्व बघितली होती. त्याच्यामध्ये चिन्मयानंद आपल्याला म्हणतात की हे 3 द्वंद्व ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा 3 पातळ्यांवरची 3 द्वंद्व आहेत. शारीरिक पातळीवरती शीत उष्ण, मानसिक पातळीवरती सुख दुःख आणि बौद्धिक पातळीवरती मान अपमान. आणि ह्याच्यामध्ये आपली मानसिक शांती ज्यांनी कशाने बिघडू शकेल, त्याला जे काही म्हणजे आपल्या आंतरिक मानसिक शांतीला जे काही बाहेरच्या जगातले धोके आहेत, संभाव्य धोके, ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात या 3 द्वंद्वांमध्ये. आणि मग रामसुखदासांनी थोडी त्याची वेगळ्या पद्धतीने उकल केली होती. शीत उष्ण हे फक्त एकाच सत्वक या इंद्रियां पुरेसं नसून उपलक्षणांनी सर्वच इंद्रियांच्या विषयांच्या बाबतीत जो समान असतो असं घ्यायचं. आणि अनुकूलता आणि प्रतिकूलता असा एक अर्थ घेतला होता. सुख दुःखाला पण अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम असं म्हणतात. मग आता दोन्हीचं कॉन्फ्लिक्ट व्हायला लागलं की दोन्हीचा अर्थ अनुकूल प्रतिकूल असं नको. म्हणून मग आपण असं ठरवलं की शीत उष्णनी प्रारब्धानुसार येणारी अनुकूलता प्रतिकूलता आपण घेऊयात. आणि सुख दुःखनी आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जे चाललंय क्रियमाण कर्म ज्याला आपण म्हणतो, त्या क्रियमाण कर्मानी निर्माण होणारी जी काही अनुकूलता प्रतिकूलता म्हणजे ते कार्य पूर्ण होणं न पूर्ण होणं,
त्याचं फळ अपेक्षित असेल ते मिळणं न मिळणं अशा दृष्टीने जे काही असेल ते घेऊया. आणि मान अपमान हे परेच्छाकृत प्रारब्धाचं फल आहे. म्हणजे मान अपमान होणं हे त्या व्यक्तीच्या हातात नसतं, दुसऱ्या कोणीतरी ठरवतं. आता या मान अपमानामध्ये कसं शांत राहायचं त्याचे उपाय पण रामसुखदासांनी आपल्याला सांगितले होते की मान झाला तर तो दुसऱ्याच्या चांगुलपणामुळे झाला, माझ्या गुणांमुळे झाला असं समजायचं नाही. आणि अपमान झाला तर तो माझ्या दोषामुळे झाला, तर दुसऱ्याचा काही दोष झाला नाही असं समजायचं. म्हणजे ते मान अपमानाने जे आपल्याला फुगून जे जातो ते आपल्या अंगाला लावून घ्यायचे नाही, झटकून टाकायचे बाजूलाच. त्यामुळे मग त्याच्यातून तुम्ही वेगळा स्वतःला प्राईड मानणं किंवा स्वतःला खूप दुःखी मानणं असं काही होणं शक्य नाही इथपर्यंत. आणि मग आपण शेवटचा परमात्मा समाहिता असा जो असतो तो नेहमी परमात्म्यामध्ये एकाग्र झालेला असतो किंवा तदाकार झालेला असतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती होते याच्यात काही शंकाच नाही. इथपर्यंत आपण 7वा श्लोक बघितला होता. आता आपण 8व्या श्लोकाकडे जाऊयात आजच्या. म्हणू हम्म. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. कौशला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकून इंद्रिये, तो योगी समजो देखे सोनी पाषाण मृत्तिका. याच्यामध्ये फारसे संधी नाहीयेत. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विजितेंद्रियः युक्तः इति उच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. अन्वय बघूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान प्राप्त झाल्यामुळे तृप्त झालं आहे. कूटस्थ जो कूटस्थ म्हणजे ऐरणीप्रमाणे अचल व निर्विकार आहे. विजितेंद्रिय ज्यांनी मनासहित आपली इंद्रिये विशेष चांगल्या रीतीनं जिंकलेली आहेत किंवा ताब्यात ठेवलेली आहेत. आणि समलोष्टाश्मकांचन जो माती दगड सोनं इत्यादी सर्व गोष्टींच्या बाबतीत समदृष्टी ठेवणारा आहे, त्याला युक्त इति उच्चते योगी. आणि परमात्म्याशी ज्याचे चित्त युक्त झाले आहे त्याला योगी असे म्हणतात. तर फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा वाचते. ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान प्राप्त झाल्यामुळे तृप्त झालेला आहे, जो कूटस्थ म्हणजे ऐरणीप्रमाणे, कूट म्हणजे ऐरण, कूटस्थ म्हणजे ऐरणीप्रमाणे अचल व निर्विकार आहे, ज्याने मनासहित आपली इंद्रिय विशेष चांगल्या रीतीने जिंकलेली आहेत, जो माती दगड सोनं इत्यादी सर्व गोष्टींच्या बाबतीत समदृष्टी ठेवणारा आहे आणि परमात्म्याशी ज्याचे चित्त युक्त झाले आहे त्याला योगी असे म्हणतात. या 7, 8, 9 या तीनही श्लोकांमध्ये परिपूर्ण योगज्ञानी पुरुषाची लक्षणं किंवा गुण सांगतायत. आणि त्याच्यामध्ये मागच्या श्लोकातला जो परमात्मा समाहित ही जी मुख्य स्थिती आहे, परमात्म्याशी तदाकार होऊन राहणं, ही स्थिती मुख्य आणि बाकीची सगळी लक्षणं किंवा बाकी सगळे गुण हे त्याला पोषक किंवा पूरक म्हणून त्याच्याशी निगडीत असे आहेत. माधवानंद म्हणतात की जणू एखाद्या मधाच्या पोळ्यामध्ये ती राणी माशी ही मुख्य असते आणि बाकीच्या माशा त्याला धरून असतात. तसं परमात्मा समाहित ही उच्च योग स्थिती ही मुख्य, ती राणी माशी, आणि बाकीचे सगळे गुणही तिला सपोर्ट करणारे किंवा तिच्यामुळे किंवा तिच्यासाठी दोन्ही अर्थाने घेतात. त्या गुणांमुळे ती स्थिती प्राप्त होते किंवा ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर ते गुण टिकून राहतात. असं दोन्ही उभय पक्षी एकमेकांच्या वरती अवलंबून असतं. आणखीन या श्लोकाचा एक विशेष वैशिष्ट्य म्हणून याच्यामध्ये योगी कोणाला म्हणायचं त्याची एक अगदी छोटी संक्षिप्त पण परिपूर्ण अशी व्याख्या दिलेली. युक्त इत्युच्यते योगी. आपण बघूयात ते नंतर शेवटी. आता आपण ज्ञानीचे गुण पाहायला सुरुवात केलेली आहे. 3 गुण आपण मागच्या 7व्या श्लोकात बघितले. आता याच्यामध्ये अजून 4 गुण सांगितलेले. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, कूटस्थ,
विजितेंद्रिय आणि समलोष्टाश्मकांचन, असे 4 ज्ञानीचे गुण जे आहेत ते आता आपल्याला बघायचे. एकेकापासून सुरुवात करू. पहिला जो ज्ञानविज्ञान तृप्तात्मा आहे त्याच्यापासूनच सुरुवात करूया. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा म्हणजे ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झालेलं आहे. तृप्त म्हणजे काय? सुबोधानंद म्हणतात की तृप्ती ही एक आतून अंतःकरणातून परिपूर्णतेचा अनुभव असणारी स्थिती असते, की बस सगळं आता मिळालं, अजून काही नको, अजून कुठली वस्तू नको, अजून कुठलं सुख नको, अजून कुठलं ज्ञान नको. जे काही माणसाला हवं हवं असं वाटतं त्यातल्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि ही तृप्ती इथे ज्ञान आणि विज्ञानातून आलेली आहे. तर आता हे ज्ञान आणि विज्ञान हे जे शब्द आहेत त्याची थोडी उकल करायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी वेगवेगळे विद्वान ह्या ज्ञान आणि विज्ञान या शब्दांकडे कसं बघतात. आता हे कर्मयोगाचं प्रकरण अजून संपतंय. कर्मयोगातून आता हळूहळू ध्यानयोग आणि मग ज्ञानयोग असा प्रवास सुरू आहे. तर ध्यानयोगाच्या पर्यंत आपली अजून ध्यानयोगात शिरलेलो नाही होत आपण, ध्यानाविषयी अजून सांगायला सुरुवात व्हायची आहे. तर कर्मयोगाच्या संदर्भात रामसुखदासांनी फार वेगळा आणि चांगला अर्थ सांगितलाय. ते म्हणतात की कर्म करण्याच्या जाणण्याला ज्ञान म्हणतात आणि कर्माच्या सिद्धी असिद्धीत सम राहता येणं ह्याला विज्ञान म्हणतात. कर्म करण्याचं जाणणं म्हणजे कर्म कसं करावं हे जाणणं हे ज्ञान, किंवा कर्माचं वैशिष्ट्य जाणणं हे ज्ञान. आणि ते जाणल्यामुळे आपोआप यश किंवा अपयशामध्ये समान राहायला जमतं, ते विज्ञान. म्हणजे ज्ञानातून पुढे विज्ञानाकडे तुमची प्रगती होते. आता हे कसं होतं ते थोडंसं बघूया. कर्मामध्ये क्रिया असतात आणि फल असतं. सगळ्या क्रियांचा आरंभ आणि अंत होतो. प्रत्येक क्रिया कधीतरी सुरू होते आणि कधीतरी संपते. आणि त्या क्रियेने जे फळ मिळतं ते सुद्धा आदी आणि अंत असणारं असतं. म्हणजे फळ मिळतं आणि मग फळ संपतं. या दोन्ही गोष्टी या न टाळता येण्याजोग्या आहेत. म्हणजेच काय, क्रिया आणि फल हे कसं असतं, अनित्य किंवा विनाशी. आणि स्व कसा असतो, स्व हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो मात्र नित्य असतो आणि अविनाशी असतो. मग अशा या नित्य आणि अविनाशी स्वची तृप्ती अनित्य आणि विनाशी अशा कर्मांच्याकडून आणि फलांकडून कशी होईल? म्हणजे होणार नाही, होऊ शकणार नाही. दुसरा एक मुद्दा आहे, कर्म कसं असतं, जड असतं. उपदेशसारातला पहिलाच श्लोक, कर्म किम परम कर्म तज्जडम. कर्म काय श्रेष्ठ आहे? नाही. कर्म श्रेष्ठ का नाही? तर कर्म जड आहे. कारण कर्माला स्वतःचं भान नाही. कर्म करण्याकरता वापरली जाणारी साधनं हे सगळंच जड आहे. हे वापरून जो कर्म करतो तो स्वचेतन आहे. त्या कर्माचं भान चेतनाला आहे, कर्माला स्वतःचं भान नाही. मग अशा चेतन असलेल्या स्वची तृप्ती जड अशा कर्माने कशी होईल? मग ही गोष्ट ज्याला कळते की मला कर्माच्या द्वारा शाश्वत शांती कधीही मिळणं शक्य नाही, हे त्याला अनुभवांती कळेल. म्हणजे त्याला नुसतं वैचारिक दृष्ट्या कळेल असं नाही, तर त्याला तसा खरंच स्वतःला अनुभवी, तेव्हा त्याला कर्म करण्याचं ज्ञान झालं असं म्हणता येईल. आणि हे ज्ञान झाल्यामुळे मग कर्म पूर्ण झालं की अपूर्ण राहिलं, त्याच्यातनं अपेक्षित फळ मिळालं की नाही मिळालं, ह्याच्यामध्ये त्याला आपोआपच समता प्राप्त होईल. आणि जेव्हा ती समता प्राप्त होईल तेव्हा तो विज्ञानी पण झाला असं म्हणायचं. त्यामुळे या ज्ञान आणि विज्ञानाने स्वतृप्त होत असतो. कर्म आणि फळांनी तो होत नाही. हीच कर्माचं ज्ञान. आणि मग एकदा तो तृप्त झाला की मग त्याच्यासाठी काहीही करणं किंवा काहीही मिळवणं किंवा काहीही जाणणं ह्याच्यातलं काहीच उरत नाही. इथे आपल्याला 3ऱ्या अध्यायातला 17वा श्लोक आठवायला पाहिजे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. कार्य म्हणजे करण्यासारखी गोष्ट, त्याला कुठलंही करण्यासारखी गोष्ट उरत नाही. त्याच्यामध्ये जाणणे पण आलं, मिळवणे पण आलं, सगळंच आलं. कारण तो कसा आहे, आत्मरती आहे, आत्म्यामध्ये रमलेला आहे, आत्म्यामुळेच आणि आत्म्यामध्येच तो तृप्त झालेला आहे. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. दुसऱ्या अध्यायापासून हे सांगतायत, आत्म्याने आत्म्यामध्ये तृप्त असणे. आता हा पहिला रामसुखदासांनी लावलेला ज्ञानविज्ञानचा अर्थ झाला. आता पुढचा, आता शंकराचार्य काय म्हणतात, शंकराचार्यांनी सरळ व्याख्या केल्या. ते काय म्हणतात, ज्ञानम शास्त्रोक्त पदार्थानां परिज्ञानम. ज्ञान म्हणजे काय, तर शास्त्रामध्येच ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं परिपूर्ण ज्ञान. म्हणजे शास्त्र वाचून किंवा गुरूंच्याकडून गुरुमुखातून शिकून आपल्याला जे शाब्दिक ज्ञान किंवा वैचारिक ज्ञान होतं त्याला म्हणायचं ज्ञान. आणि मग विज्ञान काय आहे, विज्ञानम तु शास्त्रतः ज्ञातानां तथा एव स्वानुभव करणं. विज्ञान म्हणजे तर शास्त्रामधून जे कळलं, कळलं म्हणजे शब्दांनी कळलं, वैचारिक पातळीवर कळलं त्याचा तसाच, म्हणजे शास्त्रात असा असा अनुभव येणं अपेक्षित आहे असं जे काही सांगितलेलं असतं तसाच स्वतःला अनुभव येणं, म्हणजे शास्त्रातून बौद्धिक यांचा दुसरा विचार. आता आपल्याला अजून एक विचार करायचा आहे, जो आपण स्वीकारलेला आहे असं म्हणतो, हा सुद्धा योग्यच आहे आणि सगळेच योग्य आहेत, त्याच्यात अयोग्य असं काहीच नाही. फक्त वेगवेगळे विद्वान त्यांच्या बुद्धीतून त्याच्यातले वेगवेगळे अर्थ आपल्यासमोर उघडून ठेवतात. ते सगळेच बघितले तर कुठला प्रत्येकच अर्थ आपल्या मनाला भावणार आहे. खरं तर रामसुखदासांना सुद्धा भावलाच की नाही, भावला आपल्याला. आता सामान्यपणे आपण जो अर्थ घेतो, आता संत रामदास, संत ज्ञानेश्वर, स्वामी स्वरूपानंद आणि त्यांचा पूर्ण संप्रदाय, पुढे स्वामी माधवनाथ, माधवानंद, या सगळ्यांनी जो स्वीकारलाय तर ते म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. समर्थांनी तर व्याख्याच केली दासबोधामध्ये, ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण ही ध्यान प्रक्रिया सुद्धा आहे, ह्याच्यातूनच आत्म्याचं ज्ञान होणार आहे. आपण स्वतःला जाणणे, स्वच्या जाणीवेद्वारा स्वपर्यंत पोहोचणे म्हणजे ध्यान. ध्यानातूनच आत्मज्ञान होतं, म्हणजे आत्मतत्व जाणणं आणि त्याच्याशी तदाकार किंवा एकरूप होऊन राहणं म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे ज्ञान. तर ज्ञानेश्वरांनी पण हीच व्याख्या स्वीकारलेली आहे. आणि मग 7व्या अध्यायात ते आत्मज्ञानाचं वर्णन करून त्याच्यानंतर म्हणतात, अर्जुना तया नाव ज्ञान, तया म्हणजे ह्या आत्मज्ञानाला ज्ञान म्हणायचं, येर प्रपंच हे विज्ञान, आणि बाकीच्या प्रपंचाबद्दलचं जे ज्ञान आहे त्याला म्हणायचं विज्ञान, ज्याला आपण साध्या भाषेत सायन्स म्हणतो, भौतिक विषयांचं ज्ञान. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. एकाच ओवीत ज्ञानेश्वरांनी ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान अशा तीनही व्याख्या इतक्या चपखल बसवल्यात. इथेच त्यांचं जे बुद्धीचं आणि त्यांच्या काव्य प्रतिभेचं असं दोन्ही सामर्थ्य दिसून येतं. आत्मज्ञान म्हणजे ज्ञान, प्रपंचाचं म्हणजे प्रकृतीचं ज्ञान म्हणजे विज्ञान, आणि प्रकृतीच्या विज्ञानालाच ज्ञान जो समजतो किंवा त्यालाच खरं मानतो, त्याच्यात सत्यबुद्धी जो ठेवतो त्याला म्हणायचं अज्ञान. तो अज्ञानात आहे असं म्हणायचं. मग आता आपण म्हणलं की आत्मज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, मग प्रकृतीचं ज्ञान कशाला हवं असं काही जणांना वाटेल. नकोच मग प्रकृतीचं ज्ञान, डायरेक्ट आत्मज्ञानच त्याचीच कास धरूयात, तेच आपण शिकूयात. तर ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला जागेवर आणतात तिथे की नाही, तेथ विज्ञानी काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे,
तरी पै आधी जाणावे तेची लागे. तू म्हणशील विज्ञानाचं काय काम आता, विज्ञानाने मला थोडेच मोक्ष मिळणार आहे, असं तू मनात आणशील. तर तसं नाही. तुला हे लक्षात घ्यावं लागेल की आधी तुला विज्ञानच जाणावं लागेल. थोडक्यात प्रकृती मातेचा हात धरूनच पावलं टाकत टाकत आपल्याला परमात्म्याप्रत पोचता येतं. कसं आहे की शेवटी नर्सरी, पहिली, दुसरी, तिसरी असं करत करतच PhD ला पोहोचणार ना. PhD मुळे खूप सन्मान मिळणार म्हणून मी बाकीचं सगळं गाळेन आणि मग एकदम PhD करेन, तर ते होणंच नाहीये, होणारच नाही. म्हणूनच 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये सुद्धा पहिल्या 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 पहिल्याच काही श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की तुला मी ज्ञान आणि विज्ञान असं दोन्ही सांगतो, की ज्याच्यामुळे माझं समग्र रूप म्हणजे परब्रह्माचं, परमात्म्याचं समग्र रूप तुला कळेल. असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यच ज्ञातव्यमवशिष्यते. काय म्हणतात? समग्र ज्ञान होण्यासाठी ज्ञान आणि विज्ञान हे तुला दोन्ही सांगतो, आणि तेच तुला पूर्ण सगळं व्यवस्थित समजलं की मग अजून काही समजण्यासारखं तुला काही उरणारच नाही. त्याला समग्र ज्ञान परमात्म्याचं असं म्हटलंय. आणि 9व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात म्हणतात, इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्ञान आणि विज्ञान सहित पूर्ण समग्र ज्ञान झालं की तू अशुभातून मोकळा होशील, तुला मुक्ती मिळेल. अशुभ म्हणजे काय? पुढचा जन्म येणं, हे सगळ्यात मोठं अशुभ आहे. आणि हे असं का म्हणतात? प्रकृतीचं ज्ञान का आवश्यक आहे? तर ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशी जी इच्छा होते, ती इच्छा कुठे होते? मनात होते. मग मन कुठे आहे? परब्रह्माच्या प्रांतात आहे का प्रकृतीच्या प्रांतात आहे? प्रकृतीच्या प्रांतात आहे. तर मन हे प्रकृतीच्या प्रांतात आहे आणि मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योगो. शरीर मन बुद्धीचं सहाय्य घेऊन मनुष्य जन्माचा सार्थक करून मोक्ष प्राप्त करायचं म्हणतायत. तर त्या इन्स्ट्रुमेंट्सचं, त्या साधनांचं नको का आपल्याला ज्ञान? त्याचं ज्ञान झाल्याशिवाय त्याच्यात तर बाहेर येणं हे कसं जमणार? म्हणून काहीही झालं तरी प्रकृतीपासूनच सुरुवात होते. म्हणून आधी विज्ञान हे जाणावंच लागतं. मग पुढची स्टेप अशी येते एकदा विज्ञान जाणल्यानंतर, की प्रकृती प्रकृती म्हणतात, तिला काय स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही. इथं परमात्म्याचीच शक्ती आहे. मग तिच्या रूपाने परमात्माच प्रकट झालेला आहे हे पुढच्या स्टेजमध्ये विचारांनी आणि त्याच्याही पुढच्या स्टेजमध्ये स्वानुभवानी कळतं. हा ज्ञानम विज्ञान सहितमचा शेवटचा टप्पा. त्याच्या आधीपर्यंत मात्र ज्ञान आणि विज्ञान हे वेगळं मानणं भाग आहे, किंवा ते मानलं जातच. जरी एकत्व आपण शब्दांनी म्हटलं किंवा आपल्याला बुद्धीनी कळलं तरी एकत्वाचा अनुभव तोपर्यंत येऊ शकत नाही. मग अंतिमतः सर्व काही एकच आहे या बोधाला जायचं आहे. आता याचं वर्णन रामकृष्ण फार छान करतात. ते म्हणतात की पायरी पायरीने चढत गच्चीवर गेलं की कळतं की ज्या चुना विटांच्या पायऱ्या आहेत, जिना आहे, त्याच चुना आणि विटांची गच्ची पण आहे. गच्ची त्याचीच आहे, पण तुम्हाला पायऱ्यांनी चढत चढतच तिथे पोचावं लागणार. मग तुम्हाला कळेल की अरे ते आणि हे सारखंच आहे. इथे एक अखंडानंद सरस्वती एक फार छान गोष्ट सांगतात की हे निराकार तत्व आणि साकार झालेली प्रकृती यांचं हे ज्ञान विज्ञानात्मक जो संबंध आहे, एकात्मता आहे, ती स्पष्ट करून सांगणारी एक छोटी गोष्ट आहे. एक सोनार असतो, त्याचं असं पाठीमागच्या बाजूला घर आणि पुढच्या बाजूला पेढी असते. तर तो दुकानात बसलेला असतो आणि एक दिवस खूपच गिराईक एकदम जास्त येतात. तो खूप व्यस्त होतो आणि त्याला जरा मदत पाहिजे कोणाची तरी, असं म्हणून तो आपल्या धाकट्या मुलाला बोलावतो, जरा माझ्या मदतीला ये, इथे गिराईक जास्त झालंय, मी काही काम करतोय, तर तू ह्यांना जरा सोनं दाखव, आपल्या कपाटात सोनं आहे, असं तो त्याला सांगतो. पण मुलगा म्हणतो बरं. आणि मग एक 5-10 मिनिटं होतात आणि मग तो सांगत येतो की अहो ते सोनं काही सापडत नाहीये,
ह्याला धक्काच बसतो. सोनं सापडत नाही म्हणजे काय, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या असतात पेढीमध्ये. तो म्हणतो असं कसं, थांब मी येतो बघतो. आणि त्याला जरा तो विचलितच झालेला असतो की असं कसं सोनं सापडत नाहीये. तो अगदी उत्सुक मनाने ते कपाट उघडतो. बघतो तर काय, तिथे सगळे सोन्याचे अलंकार जसे त्यांनी मांडून ठेवलेले असतात काल रात्री तसेच असतात. सगळे हार असतात, बांगड्या असतात, पाटल्या असतात, तोडे असतात, कर्णभूषण सगळं काही असतं. ते म्हणतात, अरे हे काय, हे सगळे अलंकार आहेत आणि तू काय म्हणतोय सोनं दिसत नाहीये. म्हणतो हा, अलंकार तर मला दिसले, पण ह्यालाच हेच सोनं आहे का? अरे, हे सगळे अलंकार म्हणजे सोनच आहे, त्याला फक्त वेगवेगळे आकार दिलेले आहेत. तसं प्रकृतीतल्या प्रत्येक, विश्वातली प्रत्येक गोष्ट प्रकृतीच्या रूपाने आकार घेतलेला आहे. ते सगळंच ब्रह्म आहे. सर्वम कलविदम ब्रह्म. तर या ज्ञानविज्ञानाच्या एकरूपतेच्या बोधानी जो तृप्त झालेला आहे तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आणि मग असा बोध पूर्ण झाला, शेवटच्या टप्प्यापर्यंत तो आला, एकात्मतेचा बोध झाला की मग त्याला आता पुढे अजून काही ज्ञान करून घ्यायला पाहिजे असं सुद्धा वाटत नाही, इतका तो तृप्त होतो. इथे त्याला सुबोधानंदांनी जी सुरुवातीला आपल्या तृप्तीची व्याख्या सांगितली की आता अजून काहीच नको, सगळं मिळालं, तो भाव त्याच्या मनामध्ये आपोआपच जागृत होतो. इथे आपण पहिलं लक्षण किंवा पहिला गुण बघितला, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आता कूटस्थ, हा कूट या शब्दाचा अर्थ मगाशी सांगितला ऐरण. आणि ऐरणीचं काय काम असतं, जेव्हा लोखंडाच्या तुकड्यांना वेगळे वेगळे आकार द्यायचे असतात तेव्हा लोखंडाचे तुकडे तापवले जातात, मग ते ऐरणीवर ठेवले जातात आणि मग मोठ्या घणाने त्याच्यावरती घाव घालून त्याला वेगळे वेगळे आकार दिले जातात. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कितीही जोराचे घाव घातले आणि कितीही संख्येने घाव घातले तरी ऐरणीला काहीही फरक पडत नाही. ऐरणीचा आकार कधीही बदलत नाही, ऐरण जशीच्या तशी असते. मात्र ऐरणीच्या वर जो तुकडा ठेवलेला असतो त्याच्यामध्ये बदल घडण्याचा आधार म्हणून ऐरण काम करते. म्हणजे ती बदलाला सहाय्यभूत ठरते, पण स्वतः तिच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. तसं जगताच्या सगळ्या घडामोडींमध्ये आणि प्रक्रियांमध्ये असूनही ज्याचं अंतःकरण नेहमी अविकारी राहतं, म्हणून त्याला कूटवत तिष्ठती इति कूटस्थ. कूटाप्रमाणे जे सदैव राहतं, अविचल, अविकारी, अपरिवर्तनशील असं. तसं हे योगज्ञानी महापुरुषाचं चित्त सुद्धा असं ऐरणीसारखंच असतं. त्याची आपण आता प्रचिती मागच्या श्लोकामध्ये बघितलीच आहे. तीन द्वंद्वांच्या रूपाने ज्या वेगवेगळ्या परिस्थिती येतात त्या परिस्थितीच्या मध्ये तो प्रशांत असतो. का बरं त्याची स्थिती बिघडत नाही? कारण तो कूटस्थ असतो. त्या बाहेरून जे अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती त्याला येऊन भिडतात त्याच्यामध्ये तो अविकारी राहतो, कारण तो आत्मतत्वाशी अविचलपणे घट्ट बांधलेला असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्यात ते अविकारित्व येतं. अजून एक त्याच्यामध्ये भाव आहे की ऐरणीवर जे काही ठेवलेलं असतं ते काय असावं, कुठला धातू असावा, लहान तुकडा असावा का मोठा असावा, त्याचा आकार काय व्हावा, ह्याच्याविषयी ऐरणीला काही इच्छा असते का? किंवा ऐरणीला काही चॉईस असतो का, स्वातंत्र्य असतं का? नसतं. तसंच बाहेरून काय जे होणार नाही होणार ह्याच्याविषयी ह्या योगज्ञानीला स्वतःची अशी वेगळी इच्छा तो ठेवत नाही किंवा त्याची राहत नाही. असं म्हणून अमुक अमुक असं असं व्हायला पाहिजे, हे व्हायला नको. कारण कसा तो असतो, राग द्वेष विरहित. अमुक अमुक व्हायला हवं म्हणजे जे व्हायला हवं त्याच्याशी तुम्ही चिकटलेले आहात, आणि अमुक अमुक नको म्हणजे जे व्हायला नको त्याचा तुम्ही तिरस्कार किंवा द्वेष करता आहात. हा रागद्वेष विरहित असतो, त्याचं अंतःकरण शुद्ध असतं आणि त्यामुळे ते आत्म्याशी जोडलेलं असतं. इथे कूटस्थ हे झालं. आता पुढचं आहे विजितेंद्रिय, ज्याने इंद्रिय विशेष चांगल्या रीतीने जिंकली आहेत असा. आता इथे परत रामसुखदास विजितेंद्रियाचं कर्मयोगासाठी जास्त महत्व सांगतात, कारण कर्मयोगाच्या साधकाला इंद्रियांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण
कर्मयोगामध्ये तो कर्मप्रवृत्ती जास्त असते. कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कर्मात तो गुंतलेला असतो आणि त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याचा रागद्वेषाशी संबंध येऊ शकतो कर्म करताना. आपल्याला तिथे 3ऱ्या अध्यायाच्या 2-3 श्लोकांचा संदर्भ घ्यायचा आहे. ते श्लोक मी म्हटले की तुमच्या लक्षात येईल की इथे आपण का त्याचा संदर्भ घेतोय. एकतर पहिलं 34वा श्लोक, इंद्रियस्यान्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. ह्यातला आपण गीताईचा श्लोक म्हणते म्हणजे पटकन मराठीतला अर्थ उलगडून कळेल. जास्त मला एक्सप्लेनेशन न देताच तुम्हाला कळेल. इंद्रियी सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. कर्म करताना इंद्रियांचा विषयांशी संपर्क येणार आणि इथे काय म्हणलंय, आणि असा जेव्हा संपर्क येतो तेव्हा इंद्रियांच्या अर्थांमध्ये म्हणजे विषयांच्या बाबतीत रागद्वेष असतो. हे मला आवडतं, हे मला जास्त आवडतं, हे मला अजिबात आवडत नाही, असं आपल्या मनामध्ये विषयांच्या बद्दल असतंच असतं. फक्त तुम्ही जर त्याच्या आहारी गेलात तर परमार्थाच्या मार्गावर तुम्ही लुटले जाल. लुटलं जाण म्हणजे काय, तुमचं सत्वगुणाची संपत्ती लुटली जाईल. तेव्हा तुम्ही रागद्वेषांच्या आहारी जाता, तेव्हा रागातून पुढे काम पूर्ण झालं नाही तर क्रोध, आणि पूर्ण झाला तर लोभ, अजून काही दिसलं की मोह, खूप मिळालं की अहंकार म्हणजे मद, मला मिळालं नाही आणि दुसऱ्याला मिळालं तर मत्सर, हे सगळे घेरतात तुम्हाला. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची सत्वगुण किंवा शांती ही लयाला जाते, ती तुमची लुटली जाते. काय लुटलं जातं, परिपंथीनं म्हणजे वाटमारे तुमच्याकडून काय घेऊन जातात, हे घेऊन जातात आणि तुम्हाला कशाने भरतात, घेरतात रादर रजोगुण आणि तमोगुणाने. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. त्यालाच वैरी समजा असं म्हटलंय, कारण तो तुमचा घात करणार आहे, कारण तो मोठा खादाड आहे, त्याची भूक खूप मोठी आहे. पण कामाला नेहमी अग्नीची उपमा देतात, कारण अग्नी कसं त्याच्यात जे घालाल ते खातो, जे घालाल ते खातो, पुरे म्हणतच नाही. म्हणून अग्नीचं एक नाव अनल आहे. अलम म्हणजे पुरे, आणि जो अलम असं कधी म्हणतच नाही, येऊ दे, जे घालाल ते मी भक्षण करायला तयारच आहे. तसं कामाग्नी असतो. अमुक इतकं झालं म्हणजे आता पुरे असं येतच नाही. इथे रागद्वेषांची शक्यता या संदर्भामध्ये आपण हा श्लोक बघितला. आता पुढचा बघायचा आहे. आपण विजितेंद्रिय हा या संदर्भामध्ये हे श्लोक बघतोय बरं का. आता 40वा श्लोक बघायचा आहे 3ऱ्या अध्यायाचा. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मनबुद्धितो मोहपाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. ह्याच्यासाठी ज्ञानमावृत्य देहिनम या शब्दांसाठी आपण या श्लोकाकडे बघतो आहोत. कारण इथे ज्ञानविज्ञान तृप्तात्मा या लक्षणाबद्दल आपण आत्ताच बोललेलो आहोत. आणि काम आणि क्रोध किंवा राग आणि द्वेष हे कशामध्ये लपून बसलेले असतात, कशाचा आधार घेतात, इंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या आधाराने ते मनुष्याला घोळात घेतात, मोहात पाडतात. अर्जुनाने जे प्रश्न विचारले ना, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति मानुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्जुन विचारतो ना 3ऱ्या अध्यायात, त्याचं सगळं हे उत्तर आहे. तो काय म्हणतो की माणसाला हे सगळं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आणि त्याची स्वतःची इच्छा नसताना सुद्धा कुणीतरी बळजबरीने ओढून नेल्यासारखं तो पापकर्म करायला प्रवृत्त होतोच कसा. तर जो काम आहे रजोगुण समुद्भव हा काम, तो त्या इंद्रिय आणि मनबुद्धी याच्यामध्ये लपून बसतो आणि छुप्या पद्धतीने तो मनुष्याच्या ज्ञानावर आवरण घालतो. त्याच्या ज्ञानास गुंडुनी म्हणजे गुंडाळून ठेवून. ज्ञानाला गुंडाळला गेल्यामुळे हा मोहात पडतो. जोपर्यंत ज्ञान
गुंडाळलं गेलेलं नसतं तोपर्यंत तो मोहात पडू शकत नाही. आणि मग पुढच्या 41व्या श्लोकात सांगितलंय हे सगळं असं होतं म्हणून तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनौ ज्ञान विज्ञान नाशनम. हा जो शेवटचा शब्द होता ना 41व्या श्लोकातला, त्याच्यासाठी हा श्लोक आपण इथे बघतोय. 40व्या श्लोकात ज्ञानाला गुंडाळलं कसं गेलं ते पाहिलं, आणि इथे तर म्हणतात ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान आणि विज्ञान याचा पूर्ण नाश करणारा हा जो पापी काम आहे त्याचा तू नाश कर. आणि त्याचा नाश करण्याचा पहिला मार्ग म्हणजे सुरुवातीला काय करशील तर इंद्रियांनी नियम्य, इंद्रियांच्यावरती नियंत्रण तू प्रस्थापित कर, इंद्रियांना ताब्यात ठेव. म्हणून हे ज्ञानविज्ञान तृप्तात्मा होण्यासाठी आधीची पायरी आहे. म्हणजे लक्षणात जरी नंतर आलेली असली गुणामध्ये तरी विजितेंद्रिय हा जोपर्यंत व्यक्ती होत नाही तोपर्यंत तो ज्ञानविज्ञान तृप्तात्मा होणं शक्य नाही. आता ही जी इंद्रिय आहेत ती विशेष चांगल्या रीतीने जिंकलेली आहेत. मग ही जिंकताना त्याला सतत त्या इंद्रियांना वळण लावायला लागतं. अशी ते कानात वारं भरलेली वासरं कशी धावतात, मग त्यांना पुन्हा 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 बांधून आणायला लागतं. किंवा हरणं अशी उधळल्यासारखी इकडे तिकडे जातात. तर त्यांना वळण लावता 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 सतत वळण लावता लावता अशी एक स्थिती येते की मग आता त्यांना कळतं की आता काय करायचंय, काय करायचं नाहीये. आणि मग त्यांना आपली आपलीच शिस्त लागते. त्याला स्वयंशिस्त म्हणतात. आपण लहान मुलांना असे खूप नियम लावून देतो. सकाळी उठल्यानंतर हे करायचं, इतक्या वेळानंतर ते करायचं, आत्ताच खायचं, मग खायचंच नाही. हे करता करता सुरुवातीला ते खळखळ करतात, पण मग एकदा त्या चांगल्या सवयी लागल्या की नाही की मग ती आल्यानंतर दप्तर जागेवरतीच ठेवतील, चपला नीट काढूनच ठेवतील. अशी काही गुणी मुलं असतात. सगळीच अशी होतात असं नाही, पण सततच्या प्रयत्नांनी काही मुलांना असे चांगले सद्गुण लागू शकतात. कठोपनिषदामध्ये एक छान दृष्टांत आहे, आपण मागे बघितला होता. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेवच. शरीररूपी रथामध्ये आत्मा हा रथाचा स्वामी बसलेला आहे आणि त्या रथाचा सारथी कोण आहे तो बुद्धी आहे. त्या रथाचे घोडे कुठले आहेत? इंद्रिय रूपी घोडे तो रथ वाहून नेत आहेत. आणि त्या घोड्यांचे लगाम म्हणजे मन आहे. आणि ते मनरूपी लगाम हे बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात आहेत. आणि हे घोडे धावतात कुठल्या मार्गावरून? विषयांच्या मार्गावरून. मग जेव्हा ही सारथी असलेली बुद्धी ही जेव्हा ईश्वरनिष्ठ असेल तर ती मनाच्या लगामांना योग्य वळण लावेल आणि त्यांच्याद्वारे इंद्रियरूपी घोड्यांना योग्य प्रकारे नियंत्रित करेल. आणि मग असे योग्य वळण लावलेले जे घोडे असतात ते उधळणार नाहीत, वाटेल तसे धावणार नाहीत, योग्य गतीने जातील, योग्य रस्त्याने जाऊन त्या रथीला इच्छित स्थळी योग्य मुक्कामावर पोचवतात. त्यांचे लगाम सारखे खेचावे लागत नाही. म्हणजे काय झालं इथे? इंद्रिय रूपी घोड्यांना वळण लावता लावता त्या घोड्यांना स्वतःलाच समज येते याच मार्गावरनं चालायचं, याच गतीने चालायचं, इकडे तिकडे जायचं नाही. आणि मग नियंत्रणाची आवश्यकता हळूहळू कमी होत जाते आणि ती संपते. ह्यालाच म्हणायचं विजितेंद्रिय. हा विशेष चांगल्या प्रकाराने इंद्रियांचे नियंत्रण म्हणजे नियंत्रण करण्याची आवश्यकता न उरता आपलं आपलंच घडणारं नियंत्रण. तर या संदर्भात 14व्या अध्यायातल्या 11वा श्लोक जो आहे, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. सत्वगुणाची वृद्धी झालेली असताना काय होतं तर सर्व इंद्रिय रूपी द्वारांमध्ये ज्ञानरूपी प्रकाश हा निर्माण झालेला दिसतो, प्रकाशित होतात. ह्याच्यावरचं भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जणू काही इंद्रियांनाच काय योग्य आणि काय अयोग्य ते कळायला लागतं आणि त्याचप्रमाणे ते आपले आपलेच वागायला लागतात. नाईकणे ते कानची वाडी न पाहणे ते दिठीची गाडी अवाच्य ते टाळी जीभची गा.
जे ऐकायचं नाही, ऐकू नये अशा ज्या गोष्टी आहेत त्या स्वतःच मला नको, मला ह्याच्यात रस नाहीये, मला हे ऐकायचं नाहीये, हिंदी गाणी नको, त्यापेक्षा मी स्तोत्र ऐकते किंवा भगवद्गीता ऐकते. जे पाहू नये ते स्वतःच डोळेच म्हणतात की नको, मला या कौटुंबिक सिरियल्स बघायच्या, नुसत्याच त्याच्यामध्ये हेवे दावे आणि सगळ्या गोष्टी आहेत, आणि माझ्या मनावर अशुद्धी निर्माण होतीये, नकोच मला ते, असं म्हणून तुम्हाला त्याचीच विरक्तीच येते, नकोच, पाहावंच वाटत नाही. अवाच्य ते टाळी जिभची गा, नको गॉसिप करायला. गॉसिपनी काय कुणाचं भलं होणार आहे, कुणाचं काय बदल होणार आहे, फक्त टाइमपास, नको. हे जेव्हा आपल्या मनानेच आपण करायला लागतो तेव्हा तो विजितेंद्रिय झालेला आहे. त्यामुळे मग अशा विजितेंद्रिय योगाचं मन हे कोणत्याही विषयांच्या आकर्षणांना किंवा ओढींना बळी न पडता इंद्रियांच्या सहित आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये स्थिरावतं, आणि मग त्याची इंद्रिय ही ज्ञानाला पूरक अनुरूप अशीच कर्म करतात, आणि मग इंद्रियांच्या या सहज स्थितीला जो आला आहे तो विजितेंद्रिय हा या उच्च स्थितीमध्ये स्थिर होऊन राहतो. आता 3 झाले, आता चौथा जो गुण ज्ञानीचा गुण आहे तो समलोष्टाश्मकांचन. लोष्ट म्हणजे माती किंवा मातीचं ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं, आणि समलोष्टाश्मकांचन म्हणजे या तीनही च्या बाबतीत जो सम आहे तो. सम म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टी योगज्ञानी व्यक्तीला स्वतःच्या उपभोगाच्या दृष्टीने तितक्याच निरर्थक किंवा शून्यवत वाटतात, कारण एक तर त्याची उपभोग प्रवृत्तीच राहिलेली नसते मुळात, त्यामुळे त्याला हे चांगलं, हे वाईट, हे खूप मौल्यवान, हे अगदी भंगार असं काही वाटतच नाही. त्यामुळे त्याचा जीव कशात अडकलेला नसतो, आणि तो सगळ्यांच्याच बाबतीत, तिन्हीच्या बाबतीत सारखाच निर्विकार किंवा इनर्ट म्हणजे उदासीन असतो. उदासीन असतो याचा अर्थ त्याला त्यांच्यातला वेगळेपणा म्हणजे फिजिकली त्यांचा काय वेगळेपणा असतो तो कळत नाही असं नाही, ते कळतं. त्यांचं मूल्य वेगवेगळं आहे आणि ते काय आहे तेही त्याला माहिती असतं. त्यांचे उपयोग काय आहेत, ते कधी कसे करायचे हे सुद्धा माहिती असतं, आणि या सामान्य ज्ञानाला धरून ते या गोष्टींचा योग्य प्रकारे वापर जिथे गरज असेल त्यानुरूप ते करतात. असं नाही की मग ते सोनं आणि दगड आणि माती सारखंच म्हणून सोनं उघड्यावरती कसंही ठेवतील, नाही, ते लॉकरमध्येच ठेवणार, तो कॉमन सेन्स त्यांना असतो. किंवा दगड आणून ते लॉकरमध्ये ठेवणार नाही जे आहे तेच ठेवणार, त्याला जशी व्यवहारामध्ये जसं त्याच्याशी वागलं पाहिजे ते वागणार, पण आतून ते त्याच्याशी मनाने चिकटलेले नसतात. एक याच्यामध्ये सोनं म्हणजे हे समलोष्टाश्म कांचन असं हा जो गुण आहे तो सांगणारी एक कथा छोटीशी सांगते. एक संत पुरुष असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक छोटी मुलगी असते, आणि ते दोघंही प्रवासाला निघालेले असतात. तर ते चालत चालत, पूर्वीचा काळ असतो, चालत चालत एका गावाहून दुसऱ्या गावाला निघालेले असतात. तर चालताना मध्येच त्या वडिलांच्या लक्षात येतं काही अंतरावरती काहीतरी चकाकतंय. जरा नीट निरखून बघतात, त्यांना वाटतं काहीतरी सोन्याची वस्तू आहे, बहुतेक साखळी किंवा असं काहीतरी पडलंय. तर ते पटकन 4 पावलं जरा म्हणजे आपली गती स्वतःची वाढवतात, पुढे जातात आणि थोडीशी माती घेऊन त्या जो काही दागिना धुळीत पडलेला असतो त्याच्यावरती टाकतात. तर त्या मुलीला ते कळतंय का नाही, तर मुलीपासून ते त्यांना लपवायचं असतं, कारण त्यांना वाटत असतं की हिला जर त्या साखळीचा मोह झाला तर ती उचलेल, तर तसा मोह होऊ नये म्हणून आपण झाकून टाकूयात, असा त्यांचा सगळा प्रयत्न असतो. ते होईपर्यंत ती मुलगी पण वडील का घाईघाईने पुढे गेले म्हणून ती पण आपला वेग वाढवून तिथे येते, आणि ते जरा चपापतात की अरे बापरे हिने पाहिलं की काय मग ते म्हणतात की काय ग तुम्ही काय केलं, पाहिलंस का? ती म्हणली हो पाहिलं, पण मला एक कळलंच नाही. म्हणतात काय? तुम्ही मातीवरती माती का बरं टाकली? तेव्हा ते म्हणत की अरे ही छोटीशी मुलगी आहे, पण हिला ही म्हणजे संतांच्या सान्निध्यात जे राहतात त्यांचे कुटुंबीय सुद्धा पुष्कळ वेळेला आपोआपच संस्कारांनी ज्ञानी कसे होतात, तर त्या तिला ते सोनं ही माती
इतकंच कफ काय काय कफ पदार्थ म्हणतात त्याला, तसं वाटलं की विशेष तसं काही वाटलं नाही किंवा सोनं आहे बघावं हातात घेऊन खिशात टाकावं असं काहीच नाही वाटलं. आणि बाबा हे लपवतायत कशाला, लपवून काय करायचं हेही तिला कळलं नाही. इतकी ती त्या बाबतीत निर्विकार होती. इथे मला त्याच्या बरोबर अपोजिट एक गंमतशीर किस्सा आठवतोय. थोडस विषयांतर आहे पण हरकत नाही. एक आजी असतात आणि त्यांचा जावई दूरदर्शनवरती कामाला असतो. त्या आजी भजनी मंडळात जात असतात. तर त्या जावयाच्या मागे लागून लागून म्हणतात की अहो तुम्ही एवढे दूरदर्शनवर आहात, माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात की आमच्या भजनी मंडळाचा एक कार्यक्रम ठेवा की. ते बरं म्हणतात, बघतो कसं काय जमतंय. त्याने मग एकदा ते खटपटी लटपटी करून त्या भजनी मंडळाचा कार्यक्रम ठरवतात. आणि मग सगळ्या बायका एकदम लफेदार साड्या बिड्या नेसून येतात चकाचक आणि येऊन तिथे बसतात जिथे शूटिंग करायचं असतं. तर म्हणतात काय आता सुरू करायचं का शूटिंग? थांबा थांबा थांबा. सगळ्या जणी आपापल्या पर्सेस उघडतात, त्याच्यातनं पटापट पटापट दागिने काढतात, ते घालतात. कोणी असं म्हणजे कुठून ते आता मुंबईतून प्रवास करून येणार असतात ट्रेन बिननी म्हणून ते दागिने घालून आलेले नसतात, पण बरोबर आणलेले असतात. ते आपापल्या पिशव्यामधून काढून ते परिधान करतात. सगळं नीटनेट, हा चल आता करूयात सुरू. आणि मग त्यांचा अभंग पहिला जो सुरू होतो, सोने चांदिया मृत्तिके समान असा तो त्यांचा अभंग सुरू होतो. तर हे व्यवहारामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की व्यवहार हा व्यवहार सारखाच असतो आणि असं आपली विसंगती आपल्या वागण्यामध्ये राहत नाहीत ना. आणि मुख्य म्हणजे आपण अभ्यास करतो ना, पण आपल्यातल्या विसंगती सापडवणारे खूप जण आपल्याकडे असे टपून बसलेले असतात की यांचं कधी काय चुकतं. अरे मग तुम्ही भगवद्गीता वाचता ना, भगवद्गीता शिकता ना, त्यामुळे आपण अभ्यास करतो त्यामुळे परीक्षा आपल्यालाच द्यावी लागणार, पण अभ्यास करणाराच परीक्षा देत असतो ना. त्यामुळे असं आपलं होत नाही ना, ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तर मुद्दा समलोष्टाश्मकांच्या नहाचा हा होता की कोणत्याही गोष्टीचं त्यांना स्वतंत्र आकर्षण नसतं. जीवन व्यवहारापुरता जेवढा काही संबंध येईल तेवढ्यापुरता तो व्यवहार ते उत्तम करतात. पण सर्व प्रसंगांमध्ये तसंच कोणत्याही वस्तूच्या संपर्कात आलेलं असताना त्यांचं चित्त हे देवाशी जोडलेलं असतं आणि म्हणून ते त्या वस्तूबद्दल असे निर्विकार राहू शकतात. परमात्मा समाहित. मागच्या ह्याच्यातला तो जो आपले की वर्ड्स आहेत त्याच्याशी सारखं ते जोडत राहायचं. तर सोन्याचाच व्यवहार करणारा नरहरी सोनार त्याचा एक अभंग आहे. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. आता सोनार आहे मग तो व्यवहार कशाचा करणार? सोन्याचाच करायला पाहिजे ना. पण तो इथे काय म्हणतो, सोन्याच्या ठिकाणी नामाचा व्यवहार. असं म्हणून नरहरी सोनारांनी हे दाखवलंय की नाम म्हणजेच त्यांच्यासाठी सोनं आहे. किंबहुना ते भक्त होते त्यामुळे त्या भक्त हृदयाच्या ठिकाणी सोन्यापेक्षा सुद्धा नामाचं महत्व नरहरी सोनारांना जास्त होतं. तर अविकारी चिन्मयानंद मात्र त्याच्याबद्दल असं म्हणतात की म्हणूनच म्हणतात की हे की जो अविकारी परमात्म्याच्या संपर्कात आला तो मातीच्या ढेकळाला तुच्छही मानत नाही आणि सोन्याला तो फार मौल्यवानही समजत नाही. त्यांनी तो बघून एकदम हरखूनही जात नाही. कारण मातीचं ढेकूळ मिळालं म्हणजे आपली काहीतरी हानी झाली आणि सोनं मिळालं म्हणजे आपल्याला खूप मोठा लाभ झाला अशा भावनाच त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे तो शरीर मन बुद्धी यांचा जोग ओलांडून पुढे गेलाय आणि तो आत्मभावामध्ये स्थित आहे. त्याला हे मातीचा ढेकूळ दगड सोनं ह्या तितक्याच गोष्टी निरर्थक आहेत, कारण त्याच्यामुळे त्यांच्या सुखात किंवा दुःखात दोन्हीमध्ये वाढ होत नाही, यत्किंचितही वाढ होत नाही. कारण ते स्वतः एक परिपूर्ण आनंद स्वरूपाचा स्वामी असे बनलेले असतात. कारण का, ते स्वतः आत्मतत्वाशी जोडलेले असतात आणि ह्या वस्तू जेव्हा समोर येतात तेव्हा ते त्या वस्तूतल्या अनित्यत्वाकडे त्यांची दृष्टी असते किंवा त्यातल्या अनित्यत्वाचं त्यांना भान असतं. त्यांच्या बुद्धीतला आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक हा सदैव जागृत असतो. आणि अजून एक जो आपण श्लोक शिकला होता 5व्या अध्यायात, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. हे शेवटी इथून तिथून फिरून दुःखाला कारणीभूत होणार आहेत आणि हे नाशवंत आहेत
आणि म्हणून शहाणा माणूस त्याच्यामध्ये रमत नाही. हा बोध त्यांचा पक्का झालेला आहे आणि त्यामुळे हे पदार्थ त्यांच्या अंतःकरणातल्या समतेला धक्का लावत नाहीत आणि त्याच्यामध्ये विकारांचे तरंग निर्माण करू शकत नाही. इथे ही चारही लक्षणं पाहून झाली. आता युक्त इत्युच्यते योगी. इथे हे जे विधान आहे युक्त इत्युच्यते योगी, ते म्हणजे कमीत कमी शब्दात केलेली योगी. योगी कोण याची व्याख्या आहे. जणू काही सूत्ररूप अशी व्याख्या आहे. जो युक्त तो योगी. युक्त म्हणजे जोडला गेलेला. युक्त शब्दामध्ये आणि योगी शब्दामध्ये दोन्हीमध्ये एकच धातू आहे, युज, जोडणे. कुठे जोडला गेलेला? ज्याचं चित्त परमात्म्याशी जोडला गेलेला आहे तो योगी. इथे परमात्म्याशी असं म्हटलेलं नाहीये, पण ते अध्यारूत आहे. आता या विषयामध्ये जोडलं तिथेच जाणं अपेक्षित आहे, त्यामुळे जे अपेक्षित आहे तिथे तो जोडला गेलेला आहे. आता आपण साधक आहोत, त्यामुळे आपण या योगी शब्दामध्ये थोड्याशा 2 पायऱ्या करूया. एक अगदी परिपूर्ण स्थितीला पोचलेला योगी, जो ज्याचं चित्त विनासायास आणि अखंडपणे परमात्मा तत्वाशी जोडलेलं गेलेलं आहे आणि तिथं टिकून राहिलेलं आहे असा. आणि दुसरा थोडा अलीकडच्या पायरीवरचा साधक योगी. साधक योगी कोण? की त्याला ती अवस्था गाठायची आणि तिथे गाठण्याची त्याला इच्छा आहे, म्हणून तो चित्त परमात्म्याशी जोडून ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न करतो आहे, पण तो अजून पूर्णपणे यशस्वी झालेला नाहीये. मग त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या साधना करतोय. तो कधी नाममंत्राचा आधार घेतोय, कधी धारणेचा आधार घेतोय आणि मग थोडा थोडा वेळ प्रयत्नपूर्वक तो लक्ष ठेवून सावधपणे सतत चित्ताचं अवधान स्व व स्वच्या जाणीवेवर ठेवून त्या जाणीवेच्या द्वारा स्वशी युक्त करण्याचा अभ्यास. अभ्यास म्हणजे काय? एखादी गोष्ट पुन्हा 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 करणे, यशस्वी होईपर्यंत करत राहणे म्हणजे अभ्यास. तो चालू ठेवतो आणि ह्याला म्हणतात अंतरंग साधना. परमात्म तत्वाला अखंड जोडलं जाण्याच्या इच्छेने जो ही अंतरंग साधना करतो आहे त्याला म्हणायचं साधक योगी. इथे आपण आता हा श्लोक पूर्ण केलाय. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया. ओवी क्रमांक 88 ते 93. आता व्यापकू की एकदेशी, जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. या संसार विषयक भावनेचा विचार करून ती भावना माईक आहे असे निश्चित झाले, म्हणजे मग जो खोल पाहावे तो ते ज्ञान आत्मस्वरूपच होते. मग असे आपण जे म्हणतो प्रपंचाचं ज्ञान आधी करून मग नंतर प्रपंच आणि परमात्मा एकच आहे, हे जे आपण बोललो ना मगाशी, त्याच अर्थाची ही ओवी आहे की संसार विषयक भावनेचा विचार करून भावना माईक आहे. माया म्हणजेच प्रकृती. पण प्रकृतीचा आणखीन खोल विचार केला तर प्रकृती ही परमात्म्याचीच शक्ती आहे, म्हणजे तेच ते ज्ञान आहे, म्हणून ते ज्ञान आत्मस्वरूपच होते. आता व्यापकू की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैशी, दुजे दुजे न वीण. असे घडून आले की दुजेपणा हरपल्या कारणाने हे आत्मस्वरूपाचे तत्व व्यापक आहे की स्थलकालाधिकांनी मर्यादित आहे, हा उहापोह आपोआप जागचे जागीच जिरतो. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे मी पाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिये गा. अशा प्रकारे ज्याने इंद्रियांवर जय मिळवला तो शरीर धारण करीत असतानाच परब्रह्माच्या तोडीला येऊन पोहोचतो.
विजितेंद्रिय हा बद्दल ते सांगतायत. तो जितेंद्रियू सहजे, तोची योगयुक्तू म्हणीजे, जेणे साने थोर नेणीजे, कवणे काळी. तोच खरा जितेंद्रिय, त्यालाच योगी म्हणावे. का की ज्याला कधीही लहान थोर हा भेदभाव स्पर्श करत नाही. आणि त्याचं उदाहरण आता पुढच्या ओळीत देत आहे. देखे सोनयाचे निखळ, मेरू ये सणे ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ, सरिसेची मानी. समलोष्टाश्मकांचनावरची ही ओळी आहे. तो मेरू एवढा सोन्याचा डोंगर आणि लहानचे मातीचे ढेकूळ ही दोन्ही सारखेच समजतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे नि पाडे, निचाडू ऐसा. पृथ्वीच्या मोलाचं अपार किमतीचं तेजस्वी रत्नही तो दगडासारखे मानण्या इतका निरीच्छ आणि समबुद्धी होऊन राहतो. निचाडू म्हणजे त्याचा विशेष काही इच्छा किंवा फरक पडत नाही. ही सगळं ह्या शेवटच्या 2 ओळ्या होत्या त्या समलोष्टाश्मकांच्या नावावरच्या होत्या. त्याच्या अलीकडच्या ज्या 2 होत्या त्या विजितेंद्रियावरच्या होत्या. आणि ज्ञान आणि विज्ञान जे सांगितलं, माईक असलं तरी शेवटी ते परब्रह्माचं ज्ञान आहे वगैरे, ते ज्ञानविज्ञान तृप्तात्मा याच्या विषयीच्या होत्या. इथे आपला हा 8वा श्लोक पूर्ण झाला. आता आपण 8वा श्लोक एकदा म्हणून आज थांबूया. एकदा म्हण. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. पुढच्या वेळेला पुढचा सोमवार 12 तारीख सांगेन मी. 11 तारखेला मी येणार आहे का नाही. मी येणार आहे 11 तारखेला. मी बाहेरगावी चालली, पण बहुधा होईल. प्रार्थना म्हणून थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.